कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील शास्त्रीनगर रुग्णालयामधील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असताना आता महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना भाजप नगरसेवकांसहित अन्य 2 जणांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी या 3 जणांवरती महाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र आज महाड नगरपालिकेमधील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपलं काम बंद करत आंदोलन पुकारलं। मारहाण करणाऱ्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी करत कर्मचारी ही मागणी करतायत। त्यांनी हे आंदोलन पुकारलेले आहे। या सगळ्या परिस्थितीचा या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये देखील महाड नगरपालिकेमध्ये जे मुख्याधिकारी आहेत त्यांना भाजप नगरसेवक आणि इतर काही दोघांकडून मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला। त्याच्यानंतर आता हे कर्मचारी आहेत ते सध्या निषेध नोंदवताना पाहायला मिळतात। आपण थेट या कर्मचाऱ्यांशी बातचीत करणार आहोत। एबीपी माझा इथपर्यंत आले आमच्या अन्यायावरती प्रकाश घालण्यासाठी त्यांचेही पुन्हा आधी आभार मानते। 8 तारखेला आमच्या मुख्याधिकारी माननीय श्री कोळेकर साहेब हे आधी ते शांत वृत्तीचे आहेत आणि ते केबिन मध्ये होते। तत्पूर्वी 1:30-2च्या दरम्यानी ते आमच्या ऑफिस मध्ये सगळं ते फिरतात, पाहणी करतात आणि मग परत केबिन मध्ये बसतात आणि जायच्या आधी जेवायला किंवा संध्याकाळी अशी फेरी मारून सगळं पाहणी करून ते घरी जात असतात। सध्या आपत्ती चालू आहे, ते इथेच आहेत, त्यांच्यासोबत आमचे कर्मचारी पण आहेत। हे मारणं कितपत योग्य आहे? ते अयोग्य आहे, कारण एक प्रतिनिधी त्यांनी हे काम करावं हे चुकीचं आहे। कालचा प्रकार झाला तो नक्कीच धक्कादायक आहे। जर आमच्या मुख्याधिकारी साहेबांवर जर असा हल्ला होत असेल तर आज आमच्या सुरक्षिततेचा नक्कीच प्रश्न निर्माण झाला आहे। आज प्रत्येक महिला वर्गामध्ये आमच्या भीतीचं वातावरण आहे, कोणी काम करायला तयार नाही आहे। खरोखर काल 8 तारखेला दुपारी सर्व कर्मचारी नसताना ज्या व्यक्तीने इथं ज्या आमच्या मुख्याधिकारी साहेब यांच्यावर जो हल्ला केला ऍक्च्युली तो चुकीचाच आहे। खरं काय तुम्हाला बोलायचं असेल ते कागदपत्री बोला, शब्दिक बोला, पण एखाद्या व्यक्तीला हात उचलणं हे चुकीचं आहे। प्रत्यक्ष या शासनाने याची कारवाई करावी यांच्यावरती आणि जे कोण आहेत हल्लेखोर त्यांना कठोर कारवाई झाली पाहिजे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।